हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा. हा सौभाग्याचा क्षण सर्वांच्या आयुष्यात असाच राहू दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि मी माझ्या ब्लॉगला सुरुवात करते. तर म्हटलं आज चला, आज पौर्णिमा आहे, तर पौर्णिमेच्या निमित्ताने देवांची छानपैकी पूजा करून घेऊ. नंतर पूजा करून घेतली मी छानपैकी आणि आता मी करणार आहे कुंकुमार्चनेची सेवा. बरेच दिवस झाले कुंकुमार्चनेची सेवाच केली नव्हती, तर मी आज ते ठरवलं की आज मी करणारच आहे, कारण उपवास पण होता. म्हणून मग दिवसभरात कुठलीही सेवा केली तरी चालली असती. म्हणून मी आज करणार आहे कुंकुमार्चनेची सेवा. आणि ही सेवा केल्यावर घरात खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि महिन्यातनं एकदा तरी कुंकुमार्चन सेवा करावीच, कारण आपल्या कुलदेवीची सेवा आहे ती केलीच पाहिजे. तिचा आशीर्वाद पण भेटतो आपल्याला. घरातली सगळी कामं आवरून घेतली आणि नंतर मग मी सेवेला बसली. घरच्यांना तर जेवण द्यायलाच पाहिजे ना, आपला उपवास आहे पण बाकीच्यांचा उपवास तर नाही आहे ना. म्हणजे स्वयंपाक हा करावाच लागतो. मग स्वयंपाक केला सगळ्यांचा. नंतर मी आरामशीर सेवेला बसली. म्हणजे मध्ये मध्ये मग दगदग नको की हा हे काम आहे ते काम आहे असं म्हणायला नको. व्यवस्थित शांतपणे पूजा करता येते, आपल्याला सेवा करता येते. म्हणून मी आरामातच मग सेवेला बसली आणि छानपैकी कुंकुमाची सेवा करून घेतली. खूप छान वाटलं, घरात मन प्रसन्न होतं आणि आपल्याला खूप छान वाटतं. असं करावी कधीतरी महिन्यातनं एकदा देवीची सेवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कुंकुमार्चनेची सेवा करताना ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्च हा मंत्र म्हणत कुंकू श्रीयंत्रावर 108 वेळा घालत जावं. श्रीयंत्र नसल्यास देवीच्या टाकावर कुंकुमार्चन सेवा करावी.